च्या विरोधात माझा लढा कायम राहील. महेश बिडकर. प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलन करण. हल्ल्याबाबत बिडकर यांची गंभीर आरोप. नमस्कार, तुम्ही पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र. गंगाखेड भ्रष्टाचाराविरोधातील लढा यापुढे सुरूच राहणार असल्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते महेश बिडकर यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने आंदोलन दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर येत्या काही दिवसात पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बिडकरने दिला. इतकंच नाही तर आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे प्रस्थापित सत्ताधिकाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप बिडकर यांनी यावेळेस केला आहे. नेमकं महेश बिडकर काय म्हणाले, प्रशासनाला त्यांनी कोणता इशारा दिला आहे, पाहूया विजन न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. चला तर मग पाहू. गंगाखेड प्रतिनिधी, विजन न्यूज महाराष्ट्र. भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू केलेला लढा, माझा लढा कोणत्याही दबावामुळे थांबणार नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आणि कथित गैरव्यवहाराविरोधात माझा संघर्ष कायम सुरू राहील अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते महेश बिडकर यांनी मांडली आहे. पत्रकारांशी संवाद साधत असताना बिडकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. यापूर्वी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही आश्वासने देण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मात्र ही आश्वासने ठरलेल्या कालावधीत पूर्ण झाली नाहीत तर काही दिवसानंतर तीव्र आंदोलन पुन्हा छेडण्यात येईल असा इशारा दिला. प्रशासनाने आम्हाला शब्द दिला आहे, त्या शब्दाची अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा जनतेच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल अशी भूमिका बिडकरने घेतली. यावेळी आपल्यावर झालेल्या प्राणघातक कथित हल्ल्याच्या बोलताना बिडकर म्हणाले की गंभीर आरोप, प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर हल्ला घडवून आणण्याचा दबाव टाकला त्यांनी केला. भ्रष्टाचार, जनतेशी संबंधित प्रश्न सातत्याने उपस्थित करत असल्यामुळे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मात्र या आरोपाबाबत संबंधित पक्ष आणि आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींनी अधिकृत प्रतिक्रिया या वृत्तासाठी समोर आलेली नसल्यास त्याची बाजू कथित महत्त्वाची ठरणार नाही. महेश बिडकर यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही धमकीला किंवा दबावाला घाबरून आपण मागे हटणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधातील संघर्ष हा वैयक्तिक नसून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी असल्याचे सांगत, माझ्यावर कितीही दबाव आणला तरीही जनतेचे प्रश्न उपस्थित करणे मी थांबवणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात माझा लढा कायम राहणार असा निर्धार बिडकर यांनी केला. या पत्रकार संवादाच्या वेळी भोसले, योगेश फड, सिद्धोधन सावंत आणि जितेश गोरे उपस्थित होते. आता प्रशासन महेश बिडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नेमकी कोणती भूमिका घेत आहे, दिलेल्या आश्वासनाबाबत कोणती कार्यवाही केली जाते आणि हल्ला करण्याबाबत आलेल्या गंभीर आरोपावर संबंधित काय प्रतिक्रिया येते याकडे गंगाखेडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरू ठेवण्याचा निर्धार, दुसरीकडे प्रशासनाला पुन्हा आंदोलनाचा इशारा आणि त्यातच हल्ल्यामागील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप. महेश बिडकर यांच्या भूमिकेमुळे गंगाखेडामधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. आरोप गंभीर आहेत, मात्र सत्य काय आहे हे निष्पक्ष तपास आणि संबंधित अधिकृत भूमिकेतूनच स्पष्ट होणार आहे. तर भ्रष्टाचाराविरोधात लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत महेश बिडकर यांनी प्रशासनाला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. त्यावेळी आपल्यावरील हल्ल्याबाबत त्यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. मुलाखती दरम्यान बिडकर काय म्हणतात ते चला तर मग समोर त्यांची प्रत्यक्ष माझी बाजू ऐकायची आहे. मला बरीचशी फोन आले की महेशराव तुमचं म्हणणं स्पष्टपणे अजून एकदा मांडा, ऑफिशियल पत्रकार परिषद घेऊन मांडा आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित केलेल्या तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही एक एक मांडा आणि मी माझी स्पष्ट भूमिका तुम्हाला मांडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या तुमच्या सगळ्यांसमोर नवीन आहे, महाराष्ट्रातील जनतेसमोर, महाराष्ट्रातील नेते मंडळी, पुढारी, लोकप्रतिनिधी सगळ्यासमोर नवीन आहे. माझ्या वडिलाचा एक शेती व्यवसाय करते, मी शेतकरी परिवारातून बाहेर आलेलो आहे. सगळ्यांसमोर नवीन असल्या कारणाने यदा कदाचित माझ्या हातातून कदाचितच काही चुका झाल्या असेल तरी तुम्ही मला समोर का घ्या, कारण जनतेप्रती जी माझी निष्ठा आहे, जे काम करतोय मी, समाजकार्य जे काही करतोय ते निखळपणाने पाण्यासारखं निखळ करत होतो, करत आहे आणि करतच आहे. मी आता सांगितलं माझं कुठलं बॅकग्राऊंड नाही, पण माझ्या मनामध्ये भीती होती. पण ठीक आहे, आज समस्त महाराष्ट्र पाहतोय. माझा उद्या जीव जरी गेला या प्रस्थापितांच्या हाताने मी माझा जीव द्यायला या समाजासाठी तयार आहे. हा प्रकार जो घडलाय, रत्नाकररावजी गुट्टे साहेब आपल्या गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत, त्यांचा जो मानसपुत्र आहे बाबा कोली, त्यांचे जे निकटवर्तीय जे बाजार कमिटीचे उपसभापती आहेत हे संभाजीराव कोले, हे आमच्या गावामध्ये सरपंच आहेत.
म्हणजे तिथं देखील माझ्या भ्रष्टाचार मुक्तीचं काम जे आहे त्यांना त्रास होतोय. आणि गंगाखेडमध्ये एकंदरीतच जे बाबा कोले आहेत त्यांनी स्पष्ट, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांनी स्पष्ट नाव घेतलंय की गुट्टे साहेबांच्या विरोधामध्ये व्हिडिओ टाकू नको. काही हरकत नाही, चला फक्त गुट्टे साहेबच आहेत त्याच्या पाठीमागे, पण त्यांच्या थ्रू जे जे काम करतायत ते देखील याच्यामध्ये तेवढेच गुन्हेगार आहेत. मारहाण झालेले आंबेडकर पुतळ्यापाशी मारहाण झालेली त्याच्या संदर्भात कुठे साहेबच आहेत त्याच्या पाठीमागे. हा ठीक, 100%. कारण असा प्रसंग आहे की मी महाराष्ट्राला तर ऑलरेडी सांगितलं, तुम्ही पुरावे देखील काढू शकता. ज्यावेळेस मला मारहाण झाली, मला 2 वेळा मारहाण झाली त्या दिवशी. इंडियन हॉटेल जे आहे आपलं बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या थोडं अलीकडे, त्या हॉटेलपाशी चार युवकांनी मला डायरेक्ट मारहाण केली. मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही मला का मारताय, तर त्यांनी मला त्या व्हिडिओचा रेफरन्स दिला. मी त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संभ्रम दूर होत नव्हता. तिथून मी पळ काढून पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथे ज्या API गीते मॅडम आहेत किंवा पठाण साहेब आहेत, त्यांनी तो संभ्रम दूरही केला बौद्ध बांधवांचा की हा शब्द माळरान आहे. आणि तिथं त्यांनी मला माफी मागायला लावली. मी माफी देखील मागितली, एक व्हिडिओ देखील काढला. सर्व प्रकरण शांत झालं होतं, मिटलं होतं. मी तिथून जाणार होतो. तेवढ्यामध्ये जे बाबा फुले आहेत, बाबा फुले कोण आहे हे गंगाखेडच्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची गरज नाही. बाबा फुले पोलीस स्टेशनमध्ये आले आणि जो रोडे नावाचा व्यक्ती आहे, त्या मला कोणालाच काहीच नाही बोलले बाबा फुले. त्यांनी रोडे नावाच्या व्यक्तीला हाताला धरून पोलीस स्टेशनमध्ये नेले. ते CCTV फुटेज तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. पोलीस स्टेशनमध्ये नेल्याच्या नंतर एक 10 मिनिटांनंतर तो रोडे बाहेर आला. जे प्रकरण मिटलं होतं, तो रोडे बाहेरून डायरेक्ट मला शिवीगाळ केली की हरामखोरा, चल बाबासाहेबांच्या पाशी जाऊन तू त्यांचे पाय धर. तर मी त्यांना म्हटले बाबासाहेबांचे पाय नाही, मी पाय धुवून पाणी पितो, पण माझा नेमका गुन्हा काय हे सांगा. कारण तिथलेच काही मला बौद्ध बांधव सांगत होते की तुझ्या विरुद्धात षडयंत्र झाले आणि तुला बाहेर घेऊन मारणार आहे. ही गोष्ट मला कळाल्यामुळं मी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत नव्हतो. परंतु जो सुजित मस्के आहे मुख्य आरोपी, अतुल साबळे आणि त्याच्यासोबत एक अज्ञात, अशा दोघा-तिघांना मला ओढत नेलं पोलीस स्टेशनमधून. तिथं पठाण साहेब बसले होते. पठाण साहेबाला मी घरानं घालत होतो की साहेब बघा मला हे नेत आहे, मला नेऊन मारतील, थोडं तुम्ही यांना रोका. पठाण साहेब एक शब्दही नाही बोलले. माझ्याकडे बघत होते, मी त्यांच्याकडे बघत होतो. मला ओढत नेलं बाहेर. ओढत नेल्याच्या नंतर बाबासाहेबांपाशी गेलो. मला पाय धर म्हणजे मी पाय पडलो. तेवढ्यातच यांनी मला मारहाण केली. मारहाण करत असताना जो रोडे हा स्वतः मला म्हटला की तू आमदार साहेबांच्या विरोधात का व्हिडिओ टाकायलास मारताना, तू नगरपालिकेचे व्हिडिओ टाकायलास, रोडवर ट्रॅफिकचे, तुझ्या का बापाचा रोड आहे. हे रोडचे शब्द होते त्याच्या तोंडातून निघाले. आणि मग मला कळालं की हा जो रोष आहे हा त्या व्हिडिओचा नाहीये, जो व्हिडिओ 21 जानेवारी 2026 ला मुंबईमध्ये जी भाषण केलं होतं किंवा स्टेटमेंट केली होती, हा त्याचा रोषच नाहीये. किंवा जो भ्रम पसरवला जाते महाराष्ट्रामध्ये की कन्फ्युजन झालं, कन्फ्युजन नाहीये. हे षडयंत्र करून कन्फ्युजन तयार केलं. आणि मारहाण करत असताना जे मारहाण करतायत तो रोडे तुम्ही बघा, मला नाक घासण्यासाठी असा खाली दाबतोय पाठीला. तो स्वतः रोडे मला म्हटला की तू आमदार साहेबांच्या विरोधात का व्हिडिओ टाकतोय किंवा तू रोडचे टाकतो, तुझ्या का बापाचा रोड आहे का. आणि मग तेव्हा मला कळलं की अरे यार हे तर षडयंत्र आहे. म्हणून मी वेळोवेळी स्टेटमेंट देत होतो की मला जे मारहाण झाली आहे, मारहाण करणारे भलेही बौद्ध समाजाचे आहेत, पण बौद्ध समाजाकडून मला मारहाण झालेली नाही. त्याच्यामुळे मला वाटलं की हे प्रस्थापितांनीच घडून आणलेले षडयंत्र आहे, कारण हे पहिल्यांदा नव्हतं. तुम्ही गुन्हा किती तारखेला दाखल केला? 7 तारखेला ही घटना घडली. मी माझं MLC केली दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये जाऊन. 7 तारखेला गुन्हा दाखल. 7 तारखेला तुम्ही गुन्हा दाखल केला. बाबा पोले आणि विकास रोडे त्याच्यात नावच नाही. विकास रोड आहे का? नाही, बाबा पोलेंचं नाव आहे असं नाही, आहे नाव. परंतु हो, बाबा पोलेंचं नाव असं आहे की त्याची पूर्ण घटना सांगितली की बाबा पोले इथं आले आणि त्यांच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी झाल्या, असे मी स्टेटमेंट जे घडलं ते 4 जणांचं त्याच्यामध्ये आरोपीमध्ये नाव आहे. हो, ती पण सांग. 3 जणांना अज्ञात एक. हे बघा, मी असा निखळ माणूस आहे, जे घडलं तेच सांगणार. मी म्हटलं नाही कधीच की बाबा पोलेने मला मार, परंतु पाठीमागं जो षडयंत्र करणार आहे तोही तेवढाच महत्वाचा असतो. गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला प्रवृत्त करणारा कोण आहे. कारण बरेच वेळा आपण ऐकतो की गुन्ह्यास प्रवृत्त केलं म्हणून देखील त्याचा गुन्हा दाखल होतो, लक्षात घ्या. पण गुन्हा प्रवृत्त करणारा आहे म्हणून FIR मध्ये त्या बाबा पोलेची नोंद आहे. परंतु जे 4 नावं तुम्ही म्हणताय, रोडेचं नाव मला माहित नव्हतं. आणि मी त्यांना पोलिसांना स्टेटमेंट देताना असं म्हटलं होतं की बाबा व्हिडिओमध्ये जे मला मारताना दिसत आहे, अशी स्टेटमेंट आहे माझी. व्हिडिओमध्ये मला जे मारताना दिसत आहे
त्या सर्वांची नावं तुम्ही दाखल करा. तर माहुरे साहेबांनी माझी स्टेटमेंट घेऊन घेतली होती. माहुरे साहेब स्वतः म्हटले महेश आता जेवढे नावं माहिती आहे तेवढे आपण घेऊ. आणि नंतर व्हिडिओ रेकॉर्ड हा हे देखील स्टेटमेंट मध्ये टाकलाय की ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तर ते मला म्हटले की व्हिडिओ रेकॉर्ड मध्ये जे नाव आहे ते आपण दाखल करू पुरवणी जॉब मध्ये असा मला समज दिला होता पोलीस स्टेशन मध्ये की आपण DYSP साहेबाचा काय फोन बी नव्हता नाही मला कोणाचा त्यांनी दाखल कसं काय केलं एवढं एवढं तात्काळ माझा गुन्हा काय नाही हा तुमचा बी तुमचे बी एवढा फास्ट अॅट्रॉसिटी आता ते तुम्ही प्रशासनाला विचारायला पाहिजे कारण मला तर काही माहिती नव्हतं. आणि मी ज्यावेळेस माझा गुन्हा दाखल करायला गेलो त्यावेळेस मला कळालं की महेश तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल 1 तास आधी झाला. मला हे काहीच माहिती नव्हतं. तुम्ही प्रशासनाला विचारू शकता. कसं आहे माहिती आहे का तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ दरवेळेस वेगवेगळे टाकायचे त्याच्यामध्ये जनतेला बी संभ्रम निर्माण होऊ नये की काय आहे ते. आता तो प्रस्तावित म्हणाले एक तर डायरेक्ट सांगा की तुम्ही अशा पद्धतीने घटना घडली याच्या मागे सूत्रधार हा आहे. हे बघा आतापर्यंत मी जे व्हिडिओ टाकत होतो ऑब्विसली ते काय ऑफिशियल नव्हती. जनता भले बघत होती पण प्रेस कॉन्फरन्स जी ऑफिशियली असते मंत्रालय लेवलला ती पाहिली जाते. म्हणून आज मी स्पष्टपणे सांगतो की व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा नावं घेतली परंतु माझा प्रश्न जनतेला आहे की मी ज्यावेळेस भ्रष्टाचार मुक्तीचं काम करतोय बरोबर आहे का तर जत विधानसभेमध्ये जर एखादा कोणी आमदार असेल तर त्याला कशाला त्रास होणार आहे. त्याची पावती तुम्हाला त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये मिळालेली आहे की जनता तुमच्या पाठीमाग आहे त्या अनुषंगाने सांगायला त्या अनुषंगाने सांगतो ना की मी संभ्रम कुठलाच निर्माण करत नाही. मी स्पष्टपणे सांगतो की इथले जे प्रस्थापित किंवा सत्ताधारी त्यांना भ्रम आहे की बाबा खरंच आपलं काम बोगस आहे आणि हा महेश बिडकर हा काम बोगस काढतो. आणि माझं काम कसं आहे तुम्हाला सांगू का जे आपले विरोधी पक्ष नेते ते टीका करतात आणि सोडून देते मी त्या वृत्तीसाठी मी टीकाही करतोय आणि त्याला सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय तो ती घटना सोडत नाही. तुम्ही अजून बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्या लेडीजला एक मुलगा जन्मला होता आणि त्यांनी मुलीची नोंद ते झालं ते कौटुंबिक वाद तुमचा ठीक ह्याच्यामध्ये कौटुंबिक वादाचा काही विषय नाही. 307 सारख्या गुन्हा दाखल मध्ये तुमचा आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये कोर्ट न्यायालयामध्ये 307 सारख्या गुन्ह्यामध्ये तुम्ही आरोपी आहेत आणि तुमचा भाऊ पण आरोपी आहे. आणि न्यायालयामध्ये संभाजी पोलेला समोर घेऊन तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रिया पूर्ण करून निर्दोष मुक्तता केलेली त्या अनुषंगाने ते नोकरी संदर्भात तुमच्या भावावरती काय गुन्हा होता तर कोर्टामध्ये मॅनेज करून तो गुन्हा निकाली काढला होता असं ते फॅमिलीचा विषय काढून पण म्हणजे सांगतो तुम्हाला ते कारण पुढे आलं आणि त्याचं रूपांतर असं म्हणणं आहे. घटनेला घडून जवळपास बरेच दिवस पाहिजे बरेच वर्ष 5 वर्षाखालचा तो गुन्हा आहे. तर विषय असा झाला म्हणजे सत्या चुलत चुलत्यासोबत आमची शेतीच्या वादातून भांडण झाले होते. भांडण झाले असताना मी घटनास्थळी मी माझा दुसरा भाऊ आणि 2-3 जण होतो. न्यूजला भेट दिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी झी सिटीझन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.